ओके. गुड इव्हनिंग. आजचं आपण सेशन सुरू करूया. आपलं सेशन जे आहे ते हाऊ टू स्टार्ट युअर ओन बिझनेस, आपला स्वतःचा व्यवसाय कसा सुरू करायचा याच्यावरचं आपलं सेशन आपण सुरू करूया. ओके. आणि काय ना की आपल्याला प्रत्येकाला वाटत असतं की आपला स्वतःचा व्यवसाय सुरू असला पाहिजे, किंवा काही जण करतायत व्यवसाय पण प्रॉपर आपल्या रिझल्ट मिळत नाहीत बिझनेसमध्ये, किंवा प्रॉपर ग्रोथ होत नाही. जी अपेक्षा असते आपल्याला की ज्या पद्धतीने आपला ग्रो व्हायला पाहिजे तेवढ्या पद्धतीने आपला ग्रो होत नाहीये. हे पण आपले आहेत. किंवा काही जणांचं असं आहे की जॉब करतायत, जॉब करता करता त्यांना एक पार्ट टाइम बिझनेस करायचा आहे. का होतं असं? कारण किती नोकरीमध्ये पगार असला तरी तो कमीच पडतो. तो कमी पडत असल्यामुळे शोभा मॅडम, तुमचं व्हॉइस चेक करा. बाकी सगळ्यांना आवाज येतोय ना? सगळ्यांना आवाज येतोय ना? हो, येतोय. ओके. शोभा मॅडम, तुमचा स्पीकरचा चेक करा ना प्लीज. ओके. तर बरेचदा आपण नीड बघाल ना, तर आपल्याला सगळ्यांना बिझनेस सुरू करायचा आहे, पण नेमका कसा करावा ते आपल्याला कळत नाही. ओके, कुठचा करावा ते कळत नाही. आणि नोकरी जे करणारे असतात त्यांना पण वाटत असतं की आपण पण स्वतःचा व्यवसाय करावा. ओके, मग पार्ट टाइम तर पार्ट टाइम करता यावा आपला. पार्ट टाइम असेल तर पार्ट टाइम पण करता यावा. पण जे काय आपल्याला करायचं आहे, शेवटी फायनली आपल्याला बघायचं आहे की आपल्याला चांगलं प्रॉफिट मिळालं पाहिजे त्या बिझनेस मधून. तर ते कसं करायचं याच्यावरती आपलं आजचं सेशन आहे. ओके. याच्यावरती आपलं आजचं सेशन आहे. तर आता आपण तुम्ही बघाल ना, आपण जे ट्रेनिंग प्रोग्राम्स घेतो त्याचं, आता हा पर्टिक्युलर जो प्रोग्राम आहे, आपण जो ट्रेनिंग प्रोग्राम सुरू करणार आहोत, त्याचं ऑब्जेक्टिव्ह बघाल ना. ऑब्जेक्टिव्ह ऑफ द ट्रेनिंग प्रोग्राम is to facilitate participants into starting his or her own business and to enable participants to identify entrepreneurial self. आता याच्यामध्ये बघा दोन गोष्टी आहेत की आपले जे पार्टिसिपंट आहेत त्यांना बिझनेस सुरू करण्यासाठी आपण फॅसिलिटेट करतो. मग फॅसिलिटेट इन व्हॉट सेन्स? तर त्यांना मग बिझनेसच्या आयडियाज माहीत नसतील तर कुठच्या आयडियाज असतात, ऑपॉर्च्युनिटीज कुठे मिळतात, मग त्या कशा टाईप करायच्या असतात, त्याला प्रोसेस काय असते, ते ऑपॉर्च्युनिटी आपण बिझनेस मध्ये कन्वर्ट करण्यासाठी प्रोसेस काय इन्व्हॉल्ड असते, मग हे सगळं आपण फॅसिलिटेट करतो. सो दॅट तो ना एम्पॉवर होतो की स्वतःचा बिझनेस सुरू करण्यासाठी. त्याचबरोबर आपण नुसतं बिझनेस चालू करून उपयोग नाही, तर आपल्या उद्योजकाचे आपल्यामध्ये गुण पण इम्पॉर्टंट आहेत. मग आपल्यामध्ये गुण कितपत आहेत याचं अनालिसिस करणं इम्पॉर्टंट आहे. कारण आपण ते बघा की आपण बिझनेस सुरू केला, पण एखादा खूप इम्पॉर्टंट क्वालिटी जी इम्पॉर्टंट आहे बिझनेससाठी नेमकं ती आपल्यामध्ये मिसिंग असेल आणि आपण करायला गेलं तर आपला मोठा लॉस होऊ शकतो. ओके. मग ते आयडेंटिफाय झाले ना की आपल्याला कशामध्ये कशामुळे लॉस होऊ शकतो, तर ते मग आपल्याला एकदा कळलं की आपण एक चांगलं प्लेस्ड होतो, आपण चांगल्या मोठ्या प्रमाणात तो बिझनेस करू शकतो. म्हणून आपला मेन ऑब्जेक्टिव्ह आहे जो बिझनेसचा, ते परत रिपीट करतो, टू फॅसिलिटेट पार्टिसिपेंट्स इन टू स्टार्टिंग his or her own business and to enable participants to identify entrepreneurial self. तर ह्या ऑब्जेक्टिव्ह वरती आपले ट्रेनिंग प्रोग्राम्स कंडक्ट होतात. आता आमच्याबद्दल एक थोडक्यात माहिती देतो की आम्ही क्रिएटिंग, आमचा उद्देश जो आहे की आम्ही जी कंपनी फॉर्म केलेली आहे, आर्ना सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड. आता आर्नाचं नाव होते ना, लक्ष्मीचं नाव हे आर्ना आहे, बरोबर? तर आर्ना सोल्युशन म्हणजे लक्ष्मी प्राप्तीचं आपण सोल्युशन देतो आहोत. का कुठच्या माध्यमातून? तर बिझनेस करण्याच्या माध्यमातून आपण लक्ष्मी प्राप्तीचं सोल्युशन देतो, म्हणून आर्ना सोल्युशन. आणि ती पण आम्ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी केलेली आहे. आणि गेले 20 वर्षापेक्षा जास्त आम्ही प्रशिक्षण देऊन उद्योजक निर्माण करायचं काम करतो समाजामध्ये. पूर्वी आमच्याकडे बरेचसे गव्हर्नमेंटचे प्रोग्राम्स आम्ही करायचो. ओके. त्याच्यामध्ये मग ट्रेनिंग देऊन समाजामध्ये उद्योजक निर्माण करायचो. नंतर एमएसएमई म्हणून आहे, मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइज सेंटर गव्हर्नमेंटची मिनिस्ट्री आहे, तर त्यांच्यासाठी आम्ही उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम घेत आलेलो आहोत. आरसीएफ कंपनीसाठी आम्ही ट्रेनिंग प्रोग्राम घेतला त्यांना सप्लायर होण्यासाठी. ओके. समाजामध्ये ट्रेनिंग देऊन त्यांना वेंडर सप्लायर तयार करण्यासाठी आम्ही ट्रेनिंग दिलेले आहेत लोकांना. त्याचबरोबर कॅनरा बँक आहे, कॅनरा बँकेशी गेले 15 वर्ष आम्ही असोसिएटेड आहोत. त्यांच्या माध्यमातून महिलांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आम्ही ऑर्गनाईज करून ते प्रशिक्षण देऊन चांगले उद्योजक तयार केलेले आहेत. ओके. तर हे गेले 20-20हून जास्त वर्ष आम्ही हे काम करू. ही एक आमची ऍक्टिव्हिटी आहे. प्लस आमची अजून एक ऍक्टिव्हिटी बिझनेसची, जिथे ज्या कंपनीचं नाव आहे स्पेशालिटी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, तिथे आम्ही फूड प्रोसेसिंगच्या मशिनरीज मॅन्युफॅक्चर करतो. ते गेले 25 वर्ष आम्ही काम करत आलो आहोत की
वेगवेगळ्या फूड प्रोसेसिंग मशिनरीज बनवून आम्ही सेल करतो. तो एक भाग आमचा आहे. तर मग आपण जे ट्रेनिंग देतो, तर त्या ट्रेनिंग मध्ये बघाल तर बरेच जणांनी फूड सेक्टरमध्ये प्रोजेक्ट सुरू केले. काही जणांनी, दोघांनी वायनरीचा प्रोजेक्ट सुरू केलेला आहे. ओके, फूड सेक्टरमध्ये मग इन्स्टंट फूडचे प्रोजेक्ट चालू केलेले आहेत, मसाले निर्मितीचं केलेले आहे, बिर्याणी सेंटर चालू केलेले आहेत, इन्स्टंट फूडचे प्रोजेक्ट चालू केलेले आहेत. असे वेगवेगळ्या विषयांमध्ये फूड सेक्टर, कॅश्यू प्रोसेसिंग मध्ये बरेच जणांनी कॅश्यू प्रोसेसिंग मध्ये बिझनेस सुरू केलेले आहेत. हे फूड सेक्टरचे मॅन्युफॅक्चरिंग झालेले आहेत. त्याचबरोबर मग गिफ्ट आर्टिकल्स मध्ये बनवणारे आपले पार्टिसिपेंट्स आहेत, पेपर बॅग्सचे प्रोजेक्ट चालू करणारे आहेत. असे वेगवेगळ्या विषयांमध्ये बिझनेसेस करतात. ज्वेलरी मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आपले पार्टिसिपेंट्स आहेत, टेक्सटाईल्स मध्ये आहेत, रेडीमेड गार्मेंट्सची फॅक्टरी सेटअप केलेली आहे, ट्रॅव्हल अँड टुरिझमचे प्रोजेक्ट सुरू केलेले आहेत, फास्ट फूड सेंटर, इव्हेंट मॅनेजमेंटचे बिझनेस करतात आपले पार्टिसिपेंट. ओके, असे वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये आपले पार्टिसिपेंट्स भाग घेत आहेत. आपण क्वेश्चन आन्सर थोडे शेवटी ठेवूया का? हा, आधी सेशन पूर्ण होऊ द्या, मग आपण क्वेश्चन आन्सर साठी ठेवूया. शुभा मॅडम. हा, ओके. तर हे आम्ही वेगवेगळ्या आपल्याकडून पार्टिसिपेंट्स ने वेगवेगळ्या बिझनेसेस मध्ये करतायत. ओके. तर गेल्या 12 महिन्यामध्ये बघा, लॉकडाऊन होता. लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये आम्ही ऑनलाईन ट्रेनिंग देऊन मोर दॅन 2,000 लोकांना आपण पार्टिसिपेंट्सना आपण ट्रेनिंग दिलंय. मग ते गावात, रुरल इंडियामधून पण बरेचसे शेतकऱ्यांनी आपले पार्टिसिपेंट्स होते, आपल्या ट्रेनिंग मध्ये भाग घेतलाय आणि त्यांनी बिझनेस सुरू केलेले आहेत. नंतर बँगलोर मधून, दिल्ली मधून, नोएडा मधून, असे ऑल ओव्हर इंडिया मधून पण बरेच जणांनी आपल्या प्रोग्राम मध्ये भाग घेऊन स्वतःचे व्यवसाय सुरू केलेले आहेत. तर हे आमच्याबद्दलचं एक थोडक्यात इंट्रोडक्शन आहे. आपलं ट्रेनिंग ट्रेनिंग मॉडेल बघाल ना, की आपण ट्रेनिंग प्रोग्राम कशा पद्धतीने कंडक्ट करतो आहोत. तर 3 भाग आहेत त्यामध्ये. एक तर काय, तुम्ही आंतरप्रेनर, ते मॉडेलला तुम्ही बघाल, एक उद्योजक म्हणून आपल्याला उभं राहायचं. तो उद्योजक जो असतो, हा चांगल्या गुणांनी यशस्वी होतो की आधी यशस्वी होतो मग चांगले गुण येतात त्याकडे? ओके, काय गॅस, एनीबडी गॅस करू शकतात? एखादा यशस्वी उद्योजक असतो, तो चांगल्या गुणांनी यशस्वी होतो की आधी यशस्वी होतो मग त्याकडे चांगले गुण येतात? कोण सांगू शकेल? एनी गॅस? परत रिपीट करतो क्वेश्चन. यशस्वी उद्योजक जो असतो, हा चांगल्या गुणांनी यशस्वी होतो की आधी यशस्वी होतो मग चांगले गुण त्याकडे येतात? मॅडम. एक्सपिरियन्स नाही. हा, सॉरी. एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स. आधी आधी क्वालिटीज पाहिजेत ना, चांगले क्वालिटीज पाहिजेत. हा, बरोबर. एक्सपिरियन्स मग पाहिजे. मग त्याप्रमाणे तो हे होतो, यशस्वी होतो. आता काही पार्टिसिपेंट असतात, ते म्हणतात की नाही, आधी माणूस यशस्वी होतो मग चांगले गुण त्याकडे. पण आपण आता, मला ते वाटतं, आपल्या ह्याच्यात जो भाग घेणारे आहेत आपण सगळे, त्यांच्याकडे तरी तुम्ही बघाल की आपल्या सगळ्यांचं मत एकच आहे की आधी गुण महत्वाचे आहेत, मग तो माणूस चांगला यशस्वी होऊ शकतो. ओके. मग कुठचे गुण आवश्यक आहेत आपण जर बघायला गेलो, तर मग कुठचे गुण आवश्यक आहेत? तर हे आम्ही आयडेंटिफाय केलेले क्वालिटीज आहेत, की एंटरप्रेन्युअल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, की आपल्याला विजनरी आपण असतो पाहिजे, की दूरदृष्टी म्हणतो ना, की समाजामध्ये जो बदल घडतोय त्या ओरिएंटेड आपल्याकडे सोल्युशन्स काय आहेत. आता तुम्ही बघा, आपण जेव्हा बिझनेस करतो म्हणजे काय, तर आपण प्रोडक्ट पेक्षा आपण सोल्युशन प्रोव्हाइडर आहोत. मग त्या प्रोडक्टच्या माध्यमातून आपण लोकांना सोल्युशन प्रोव्हाइड करतोय, प्रोडक्ट किंवा सर्व्हिसच्या माध्यमातून. मग आपण जे आता समाजामध्ये जे प्रॉब्लेम निर्माण होणार आहेत, की त्याच्याबद्दल आपण आतापासून विचार केला, ती आपल्यासाठी बिझनेस ऑपॉर्च्युनिटी होऊ शकते. फॉर एक्झाम्पल, आता एन्व्हायरमेंट फास्ट चेंजेस व्हायला लागलेले आहेत, त्याप्रमाणे नवीन बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज पण खूप निर्माण होत चाललेले आहेत. मग तिथे आपल्याला दूरदृष्टी म्हणतो ना आपण, विजनरी आपल्याला असणं आवश्यक आहे. नंतर त्याचबरोबर तुम्ही बघा, इंडिपेंडेंट असलं पाहिजे. कारण तुम्ही बघा, आपण जे ट्रेनिंग मध्ये तुम्हाला विथ प्रूफ दाखवू शकतो, जितका माणूस इंडिपेंडेंट होतो ना, तेवढा तो यशस्वी जास्त होतो, तेवढा तो हाय अचिव्हर होतो. जितका डिपेंडेंट राहतो तेवढा त्याचा परफॉर्मन्स कमी होतो. हे आपण विथ प्रूफ आपण शिकतो कोर्सेसमध्ये. त्यामुळे इंडिपेंडेंट होणं खूप महत्वाचं आहे. त्याचबरोबर फ्लेक्सिबल राहावं लागतं आपल्याला. फ्लेक्सिबिलिटी पण इम्पॉर्टंट आहे. रिजिड राहून आपल्याला चालत नाही बिझनेसमध्ये. ऑप्टिमिस्टिक असलं पाहिजे, नेहमी पॉझिटिव्ह ऍटिट्यूड असलं पाहिजे. गोल ओरिएंटेड, आपल्याला गोल ध्येय आपले फिक्स असले पाहिजेत, की नेमकं आपल्याला काय मिळवायचं. जेव्हा आपण बिझनेस सुरू करतो आहोत, नेमकं आपल्याला किती प्रॉफिट मिळवायचं आहे, किती दिवसात मिळवायचं आहे. ओके, हे सगळं आपल्याला गोल ठरवणं पण इम्पॉर्टंट असते. आता क्रिएटिव्हिटी पण असली पाहिजे आपल्याकडे.
की सेम प्रॉब्लेमला आपण वेगवेगळ्या माध्यमातून सोल्युशन्स प्रोव्हाइड करू शकतो. तर त्यासाठी आपल्या क्रिएटिव्हिटी पण आपल्याकडे लागते. त्याचबरोबर एबल टू मॅनेज रिस्क. आता रिस्क बोललो आपण, रिस्क आपण जेव्हा बोलतो तेव्हा मग असा प्रश्न येतो की नॉर्मली बघाल आपल्याला बिझनेसमध्ये फायनान्शियल रिस्क जास्त त्रास देते. ओके, तुम्ही बघा आता आपण फॉर एक्झाम्पल एका बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केलाय पैसे आणि ते पूर्ण डुबले, तर जो त्रास होतो ना, की झोप उडते लोकांची. फायनान्शियल, मेनली जी फायनान्शियल रिस्क जी आहे ह्याच्यावरती माणूस खूप डिपेंडंट असतो. आणि तेच जर गेलं फायनान्शियल, तर मग आपल्याला खूप त्रास होतो. मग ती रिस्क जी आहे ना ती आपल्याला मॅनेज करता आली पाहिजे. आपल्याला हे पण ओळखता पाहिजे, आपण ओळखता आलं पाहिजे जेव्हा आपण बिझनेस करतो आहोत. तर तुम्ही बघा एक फायनान्शियल रिस्क दुसरा पण एक हे व्यवसाय की जे फॉर एक्झाम्पल जुगाराचं बघाल, तर जुगारामध्ये पण लोक फायनान्शियल रिस्क घेत आहेत. पण तो जुगार आणि बिझनेस किंवा आपण जे मॅनेज करणारी जी रिस्क आहे ना, ॲबिलिटी टू मॅनेज रिस्क, ही जी आहे ना, ही आपल्या जुगारामध्ये आपल्याला रिस्क मॅनेज नाही करता येत, पण आपल्याला बिझनेस मध्ये मॅनेज करता येते. पण जेव्हा ही रिस्क जी मॅनेज करण्याच्या आपल्या पलीकडे जाते ना, तर तोच बिझनेस आपला जुगार होऊन जातो. मग हा जो फरक आहे ना, की आपल्याला कसं ओळखायचं की आपल्यामध्ये ही स्किल आहे का, कितपत आहे, याचं अनालिसिस करणं खूप इम्पॉर्टंट असते. ओके, तर मग ते आपण करू शकलो तर मग आपल्याला खूप चांगले रिझल्ट मिळतात. रिसोर्सफुल असलं पाहिजे आपल्याला, वेगवेगळे कॉन्टॅक्ट, वेगवेगळे सोर्सेस आपल्याकडे असले पाहिजे. त्याचबरोबर मोटिवेटेड असलं पाहिजे. आपण स्वतः मोटिवेटेड असू तरच आपण इतरांना मोटिवेट करू शकतो, आपल्या स्टाफना, आपल्या कलिग्सना, आपल्या कस्टमर्सना. आपण मग त्यासाठी आपल्याला नेहमी हायली मोटिवेटेड राहणं आवश्यक आहे. ओके, त्याचबरोबर हार्ड वर्किंग. नुसतं हार्ड वर्किंग नाही, तर आपल्याला हुशारीने हार्डवर्क करता आलं पाहिजे. ओके, की आपल्याला थोडं हुशारीने. ओके, तर मग आपला रिझल्ट चांगले. हार्डवर्क तर करायचंच आहे, पण थोडं आपण हुशारीने केला ना तर आपले रिझल्ट खूप चांगले मिळतात. परसेप्टिव्ह असलं पाहिजे, सेल्फ कॉन्फिडेंट असला पाहिजे. ओके, सेल्फ कॉन्फिडन्स कसा येतो माणसाला, हे आपल्याला शिकणं आवश्यक आहे. ओके, एबल टू गेट अलॉंग विथ अदर्स. ओके, लिडरशिप ॲबिलिटी पण पाहिजे आपल्याला. त्याचबरोबर इतर लोकांना बरोबर घेऊन जाता आलं पाहिजे आपल्याला. हे सगळे ना क्वालिटीज इम्पॉर्टंट आहेत, जे बिझनेसमध्ये आपण जर इम्प्रूव्ह केले तर आपल्याला खूप चांगले रिझल्ट मिळायला लागतात. तर मगाचं मॉडेल परत आपण जाऊया मगाच्या मॉडेलवरती. तर मग आपण उद्योजक हा क्वालिटीज, मग आपण ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये काय करतो, हे क्वालिटीज आपल्यामध्ये एकदा अनालिसिस केले जातात की आपल्यामध्ये कितपत आहेत, कुठचे क्वालिटीज कितपत आहेत. मग ते अनालिसिस केल्या गेल्यावरती आपण त्याच्यावरती आपण इम्प्रूव्ह करू शकतो. पण जोपर्यंत आपल्याला तो दिसत नाही की आपल्याला हे कमी पडते आपण इथे आपण तोपर्यंत आपण इम्प्रूव्ह करणं खूप डिफिकल्ट होतं. त्याचबरोबर मग अंतरप्रेनरशिप, आता तीन गोष्टी महत्वाच्या आहेत. अंतरप्रेनरशिप आणि फायनल उद्देश जो आहे तो एंटरप्राइज. एंटरप्रेनरशिप आणि एंटरप्राइज, या तिन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. आता उद्योजकता, आता व्हॉट इज उद्योजकता, व्हॉट इज एंटरप्रेनरशिप. जी प्रोसेस इन्व्हॉल्ड आहे ना, उद्योजक जी प्रोसेस फॉलो करतोय, जी फायनल ऑब्जेक्टिव्ह मिळवण्यासाठी, त्याला एंटरप्रेनरशिप म्हणतो. म्हणून हा प्रोग्रामला वेगळं नाव पण येतं की ते एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम पण होऊ शकतो. कारण हे उद्योजकाबरोबर आपल्याला ते जे प्रोसेस इन्व्हॉल्ड आहे आपलं फायनल ऑब्जेक्टिव्ह पूर्ण करण्यासाठी, ओके, ती पण इम्पॉर्टंट आहे. मग कुठची कुठची प्रोसेस आहे, ओके, मग कुठची कुठची प्रोसेस आहे ते आपल्याला फॉलो करायचं आहे. मग ते फॉलो करण्यासाठी आपण वेगळ्या स्टेप्स आपण डिस्कस करतो. मग एकतर आपल्याला बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज कुठे मिळतील, त्या कशा टाईप करायच्या असतात, मग फायनान्स कसं उभं करायचं, मार्केटिंग प्लॅन कसं बनवायचं, हे सगळं आपण त्या प्रोसेसमध्ये आपण शिकतो. मग हे सगळं आपण कम्प्लीट केलं ना, एंड रिझल्ट जो आहे तो आपला फायनल बिझनेस आपला सुरू होतो. फायनल ऑब्जेक्ट जे आहे की आपलं एंटरप्राइज आपल्याला सुरू करायचं आहे, ते सुरू होतं. आणि सेकंड आपल्या पार्टिसिपेंट असे असतात की ऑलरेडी बिझनेस सुरू केलेला आहे, पण पुढे कसं जायचं, ग्रोथ कशी करायची, मार्केटिंग कसं करायचं, फायनान्स कसं उभा करता येईल, हे माहीत नसते. स्वतःची हिमतीवरती एकदम ताकदीवरती उभं करतात, पण पुढे जाता येत नाहीये, तर लॉस होत असतो त्यांच्या बिझनेसमध्ये. ग्रोथ करतात, तर ते एक आपले पार्टिसिपेंट असतात. मग त्यांना ही पॉईंट्स एकदम क्लॅरिटी आली ना, की त्यांची मग ग्रोथ व्हायला सुरुवात होते. ओके, म्हणून आपल्या हे दोन प्रकारचे आपल्याकडे पार्टिसिपेंट्स असतात. एक तर त्यांना काहीच माहित नाही बिझनेस संबंधी, ते आपल्याकडे असतात. प्लस दुसरे असे असतात की ज्यांना ऑलरेडी सुरू केलंय, पण त्यांना ग्रो करायचा असतो तो बिझनेस. तर त्या पद्धतीने दोन्ही टाईपचे पर्सन्स आपल्या इथे भाग घेतात. म्हणून तुम्ही बघा, आपल्याला बिझनेस करायचा असतो तर बरेचदा असा प्रश्न पण येतो, तुम्ही बघा इथे कुठेच क्वालिफिकेशन नाही दिलेलं. म्हणून बिझनेस करण्यासाठी आपल्या क्वालिफिकेशन प्रूफ रिक्वायर्ड लागत नाही. तसं एज पण लागत नाही. आपल्याकडे असे पण व्यक्ती आहेत ऍट द एज ऑफ 74 त्यांनी बिझनेस सुरू केलाय.
ओके. तर म्हणून एजचं लिमिट पण राहत नाही. एनीबडी कॅन स्टार्ट द बिझनेस, कधी पण चालू करू शकतात. तर तो तो एक भाग आहे आपल्या ऍक्टिव्हिटीमध्ये. त्याचबरोबर आता ह्या स्टेप्स आपण आयडेंटिफाय केल्यात आपला बिझनेस सुरू करण्यासाठी. स्टेप्स रिक्वायर्ड टू स्टार्ट युअर ओन बिझनेस. तर कुठच्या कुठच्या स्टेप्स आहेत? एक तर सर्च फॉर बिझनेस ऑपॉर्च्युनिटी. हे आपण प्रोसेस बोलवतो ना मगाशी, अंतरप्रेनरशिप मधली प्रोसेस इन्व्हॉल्ड आहे. तर ह्या सगळ्या प्रोसेस मधले हे ऍक्टिव्हिटीज आहेत. ओके, सर्च फॉर बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज. ह्या ऑपॉर्च्युनिटीज कुठे आयडेंटिफाय, म्हणजे कुठे मिळतील आपल्याला, कशा स्वरूपात असतात, हे सगळं आपल्याला इम्पॉर्टंट आहे, ते आपल्याला शिकायचं आहे. नंतर एकदा त्या ऑपॉर्च्युनिटीज मधून नेमका आपल्याला सूट होणारा प्रोजेक्ट आपण कसा निवडायचा असतो, की तो प्रोजेक्टमध्ये आपल्या स्वतःला तो विकता पण आला पाहिजे, ऍज वेल एज त्या प्रोजेक्ट मधून आपल्याला प्रॉफिट पण झालं पाहिजे. मग ते सिलेक्शन कसं करायचं, ते सिलेक्शनसाठी आपण एक प्रोसेस डिझाईन केलेली आहे. ती प्रोसेस आपण फॉलो केली ना, आपल्या बरोबर राईट प्रोजेक्ट आपल्याला मिळतो. आणि तो प्रोजेक्ट आपण सिलेक्ट केल्यानंतर शक्यतो आपल्याला तो प्रॉफिटच देतो. खूपच आपण एक्स्ट्रीम काहीतरी ब्लंडर केलं तरच लॉस होऊ शकेल, पण शक्यतो आपल्याला तो प्रॉफिटच देतो त्या प्रोसेसने आपण जर फॉलो केलं तर. ओके. त्याचबरोबर आपल्या मार्केट सर्वे इम्पॉर्टंट आहे. जसं मगाशी बोललो की आपल्या रिस्क वरती कंट्रोल करायचं आहे. जर प्रॉपर मार्केट सर्वे केला ना आपण, तर आपल्याला पूर्ण रिस्क आहे ना, आपल्याला बिझनेसची रिस्क पूर्ण आपल्या कंट्रोल करता येते. मग ती कशी करायची असते, त्या स्टेप्स कसे फॉलो करायचे, ते आपण शिकतो. नंतर फायनलाइज, एकदा हे सगळं केल्यानंतर आपला बिझनेस फायनलाइज करायचा. ओके. तो कुठचा बिझनेस आपण फायनलाइज, कुठच्या प्रोजेक्ट वरती आपण काम करणार. मग आता तो बिझनेस रन करण्यासाठी आपल्याला कितीचं प्रोडक्शन करायचं आहे, त्यासाठी टेक्नॉलॉजी कुठची अवेलेबल आहे. मग आपल्या ऑटोमेशन मध्ये जायचं आहे, की मॅन्युअली आपण करू शकतो, की आपण आउटसोर्स करणार आहोत, आपण फक्त आपल्या इथे रिपॅकिंग करून आपण ब्रँडिंग करून लॉन्च करणार आहोत. मग या सगळ्यासाठी खर्च काय काय येणार आहे टेक्नॉलॉजीसाठी, त्याचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. त्याचबरोबर मग आपण लोकेशन पण इम्पॉर्टंट असतं. आपण कुठे बिझनेस सुरू करणार आहोत. मग आपण रॉ मटेरियलच्या सोर्सच्या जवळ सेटअप करणार आहोत, की आपण कस्टमर्स आहेत त्याच्या कस्टमर्सच्या जवळपास सेटअप करणार आहोत. कारण प्रत्येक बिझनेसचे प्लस मायनसेस असतात. ते प्लस मायनसेस कन्सिडर करून आपण आयडियल लोकेशन सिलेक्ट करणं आवश्यक असते. फक्त आपल्या स्वस्तात जागा मिळते, फुकट जागा मिळते, म्हणून आपण तिथे तो प्रोजेक्ट चालू केला तर तो नॉट नेसेसरी तो प्रॉफिट देईल. फॉर एक्झाम्पल मध्ये आमच्याकडे काही एक गृहस्थ आले होते. त्यांनी अशा ठिकाणी प्रोजेक्ट सुरू केला की त्यांना एकदम स्वस्तात फ्रीच ऑलमोस्ट जागा मिळाली. त्यांच्या कोणत्या नातेवाईकांनी जागा दिली की तिथे प्रोजेक्ट चालू कर. तर त्यांनी मशिनरीज वगैरे सगळं सेटअप केलं. फूड प्रोसेसिंगचाच प्रोजेक्ट होता आणि तिथे त्यांनी सेटअप केला. रॉ मटेरियल त्यांच्याकडे आलं, त्यांनी मार्केट सर्वे प्रॉपर केला आणि त्यांना ऑर्डर्स मिळाल्या. ऑर्डर्स दिल्या मिळाल्यानंतर त्यांना ते डिलिव्हरी होती ना, ती जून जुलैमध्ये वगैरे जेव्हा पावसाळा सुरू होणार होता तेव्हा त्यांना डिलिव्हरी होत्या त्यांच्या. आता फर्स्ट वर्ष त्यांचं काय झालं, की जिथे त्यांनी सेटअप केला तिथे जवळच एक नदी होती. नदीला पूर आला आणि त्यांची फॅक्टरी वाहून गेली. करेक्ट. हे एक झालं. आता हे केल्यानंतर त्यांनी काय केलं, अजून वरच्या साईडला अजून एक जागा होती, तिथे त्यांनी तो बिझनेस सेटअप केला. आता तिथे सेटअप केल्यानंतर जसं परत त्यांचा पावसाळ्याचाच ओरिएंटेड जास्त प्रोजेक्ट होता तो. फूड प्रोसेसिंग मध्ये त्यांना जे कंपनीजना सप्लाय होता तो जून जुलै ऑगस्ट मध्ये गणपती आणि दिवाळीच्या दरम्यानचा मोठा सेल होता त्यांचा. ओके. तर मग त्यांनी हायर साईडला सेटअप केला. आता हायर साईडला सेटअप केल्यानंतर जेव्हा ऑर्डर द्यायची आली वेळ, त्यावेळेस त्यांचा जो रस्ता होता ना, तो रस्ता ते पाण्याने एवढा ओलावा झालेला की ट्रक किंवा ट्रान्सपोर्टेशन त्यांच्या फॅक्टरीला येऊ शकत नव्हतं. म्हणून ते ऑर्डर्स फुलफिल करू शकत नव्हते. तर आता ऑर्डर्स असून प्रोडक्शन तयार असूनही आता फक्त लोकेशन प्रॉपर सिलेक्ट केलं नव्हतं, म्हणून त्यांच्या बिझनेसला 2 वर्ष लॉस झाले. मग थर्ड वर्ष त्यांनी काय केलं, एमआयडीसी मध्ये जागा घेतली. युजली एमआयडीसी मध्ये बघाल तर तिथे सगळ्या फॅसिलिटीज अवेलेबल असतात आणि प्रॉपर लोकेशन असते ते. तर ते त्यांनी मग तिथे सिलेक्ट केलं होतं. ओके. तर हे असे प्रॉब्लेम्स येऊ शकतात प्रॉपर. मग हे जर आधीच आयडेंटिफाय झालं असतं ना, तर बराचसा लॉस वाचला असता ना, काही वर्ष वाचले असते. मग हे आपल्याला सिलेक्शन क्रायटेरिया करत असताना विचार करणं आवश्यक असतं आणि बरेच आपल्या विचारांमध्ये ते पॉइंट्स येत नाही. मग त्यासाठी आपण हे ट्रेनिंग प्रोग्राम जॉईन केला ना, तर आपल्याला ते पॉइंट्स लक्षात येतात. मग आपल्याला असा एकदम चांगला बिझनेस प्लॅन उभा करायचा. बिझनेस प्लॅन बनवायचा आपल्याला. तो बिझनेस प्लॅन बनवला तर मग त्याच्यातून आपल्याला फायनान्स उभं करतो. आपल्या बिझनेसला जितके फंड्स लागेल तर तेवढा फायनान्स आपल्याला उभा करता आला पाहिजे. मग त्यासाठी वेगवेगळे सोर्सेस काय आहेत फायनान्सचे, त्यामध्ये सबसिडीज मिळत असतात आपल्या गव्हर्नमेंटकडून, त्या कशा मिळवायच्या, त्याला डॉक्युमेंटेशन काय करायचं, हे सगळं आपण त्या प्रोसेसमध्ये शिकत असतो. नंतर तोच बिझनेस आपण सुरू केला, त्या बिझनेस मधून आपल्याला मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम पण मिळाले पाहिजे. जो आपण बिझनेस सुरू करतो आहोत,
नुसतं एकाच सोर्स ऑफ इन्कम वरती डिपेंड राहून उपयोग नाही. कारण त्याच बिझनेस आपल्याला जर मल्टिपल इन्कम मिळाले तर एक लाईन जरी आपली ब्लॉक झाली तर दुसऱ्या लाईन मधून आपल्याला इन्कम चालू राहतं. मग ते मल्टिपल इन्कम सोर्सेस आपल्या एका बिझनेसमध्ये काय काय असू शकतात याचा पण विचार करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर मग आपल्या मार्केटिंग प्लॅन पण बनवायचा आहे. मार्केटिंग प्लॅन असा बनवायचा आहे की मल्टिपल स्ट्रॅटेजीज त्यामध्ये असले पाहिजे. फॉर एक्झाम्पल जसे ते लढाईवरती जातात तर फर्स्ट प्लॅन त्यांचा जर फेल गेला तर बॅकअप प्लॅन असतो. बॅकअप प्लॅन फेल गेला तर सेकंड बॅकअप प्लॅन असतो. असे मल्टिपल बॅकअप प्लॅन्स असले पाहिजेत मार्केटिंगमध्ये. मग ते पण आपल्याला करणं आवश्यक आहे. ते पण प्रोसेस मधला एक भाग आहे. एंटरप्रेन्योरशिपचा जो प्रोसेस आहे त्याच्यामधला हा सगळा भाग आहे. आणि फायनली आपला ऍक्शन प्लॅन रेडी असलं पाहिजे. जो आपला एंड दिवस शेवटचा दिवस असतो तो बरेच जण ऍक्शन प्लॅन त्याचा रेडी असतो. मग ऍक्शन प्लॅन आपण प्रॉपर फॉलो केला तर आपल्या रिझल्ट ऍक्शन घेतले की रिझल्ट मिळतात. मग ते प्रॉपर ऍक्शन घेतले तर प्रॉपर रिझल्ट आपल्याला मिळतात. बरं हे सगळं करत असताना लायसन्स रजिस्ट्रेशन ओके ते सगळं करणं पण आवश्यक आहे. मग त्याला डॉक्युमेंटेशन काय लागतं ओके ते कसं घ्यायचं असते ऑनलाईन कुठच्या साईटवरून रन करायचं हे सगळं आपल्याला ठरवावं लागतं. हे सगळं केल्यानंतर आपल्याला एक तारीख ठरवायची की आपण ग्रँड लॉन्चिंग करायचं त्या तारखेला. ओके एवढं ग्रँड की तो टेक ऑफ एवढा जोरदार करायचा की परत मागे वळून बघितलं नाही पाहिजे. एवढं जोरदार टेक ऑफ करायचा. ओके की तो मग ग्रँड लॉन्चिंग करून आपला बिझनेस लॉन्च करायचा. ओके हे सगळे स्टेप्स आहेत आपल्या बिझनेस सुरू करण्यासाठी. ओके मग आपल्या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये आपण काय करतो ट्रेनिंग प्रोग्रामचं नाव आहे न्यू एंटरप्राइज क्रिएशन प्रोग्राम. नंतर त्यामध्ये दोन भाग आहेत. एक भाग असा आहे की ज्यांना काहीच आयडिया माहित नाही बिझनेसचे किंवा ज्यांनी बिझनेस सुरूच केला नाही कधी आयुष्यात बिझनेस केलाच नाही किंवा कधी विचारच केला नाही बिझनेस संबंधी तर त्याच्यासाठी आपण पार्ट 1 केलाय. त्यामध्ये आयडिया जनरेशन ऑपॉर्च्युनिटी स्कॅन कसे करायचे नंतर वेगवेगळे प्रोजेक्ट कसे बनवायचे वेगवेगळे प्रोजेक्ट कसे बनवायचे त्याचं कॉस्टिंग कसं करायचं किती मध्ये बनतं कितीला विकू शकतो त्याला मशिनरीज काय लागू शकतात मग कमी इन्व्हेस्टमेंट वाले प्रोजेक्ट कुठचे असतात असे बरेचसे प्रॅक्टिकल्स आपण घेत असतो. मग ते फूड सेक्टर मधले पण असतील नॉन फूड सेक्टर मधले पण प्रॅक्टिकल्स असतात. असे वेगवेगळ्या विषयांमधले ते प्रॅक्टिकल्स असतात. असा आपला 3 दिवसाचा पार्ट 1 असतो की ज्यांना 3 फुल डेज आपले त्याच्यामध्ये असतात. तर त्यामध्ये सगळा हा प्रोजेक्ट आपल्याला मग आयडिया नाही किंवा बिझनेस मला कुठचा कसा बनवायचा हे बनवता येत नाही म्हणून मी बिझनेस केला नाही हे कारण निघून जात हे 3 दिवसामध्ये. मग तो फुल डे एकदम तो स्ट्रॉंग असा प्रोग्राम असतो की ज्याच्यामध्ये बरेचसे आपल्याला आयडियाज क्लिअर होतात. त्यामध्ये आपण काय केलेले आहे 1001 बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज आयडेंटिफाय केलेले. तर 1001 बिझनेस जर बघाल त्यामध्ये बरेचसे आयडियाज असे आहेत की एका बिझनेस मधून मल्टिपल बिझनेस निघत जातात. जसे आपण बोललो ना की मल्टिपल रेव्हेन्यू सोर्स पाहिजेत एका बिझनेसमध्ये तर तसे त्याच्यातून होत असतात. मग तसे आपण 1001 बिझनेस आयडियाज आयडेंटिफाय केलेले आहेत. ते आपण पार्ट 1 मध्ये ते शेअर करतो. मग त्याच्यामुळे मग आयडियाच नाही किंवा कुठचा प्रोडक्ट मला बनवता येत नाही म्हणून मी बिझनेस केला नाही हे कारणच आपलं निघून जातं. बरोबर. मग नेक्स्ट स्टेप येते. मग हे कोणासाठी ज्यांनी प्रोजेक्ट आयडेंटिफाय नाही केलं त्यांच्यासाठी. पण ज्यांनी प्रोजेक्ट सिलेक्ट केले आता त्यांना पुढे जायचंय पुढे काय करायचं माहित नाही कसं करायचं माहित नाहीये तर त्यांच्यासाठी आपला पार्ट 2 प्रोग्राम असतो. तो पार्ट 2 मध्ये बघाल तर न्यू एंटरप्राइज क्रिएशन पार्ट 2 मध्ये त्यामध्ये उद्योजकाची स्किल डेव्हलपमेंट एंटरप्रेन्युअल स्किल डेव्हलपमेंट थ्रू AMT म्हणजे अचिव्हमेंट मोटिवेशन ट्रेनिंग प्रोग्राम असतो. त्यामध्ये त्यामध्ये आपले स्किल अनालिसिस होतात की उद्योजकाच्या जसं मगाशी आपण बोललो की गुण महत्वाचे आहेत यशस्वी उद्योजकासाठी. मग आपल्यामध्ये जे आवश्यक आहेत बिझनेससाठी जे आवश्यक गुण आहेत ते आपल्यामध्ये कितपत आहेत हे अनालिसिस केलं जातं. मग तिथे आपल्याला कळलं ना की आपण हे अशा पद्धतीने जर विचार केला तर आपल्याला चांगले रिझल्ट मिळू शकतात. अशा पद्धतीने विचार केला आपल्याला लॉस होऊ शकतो. बरोबर आणि प्रॅक्टिकली आपण शिकतो. ओके ते एक्सपिरियन्शियल लर्निंग म्हणतो ना त्याच्यातून आपण एक्सपिरियन्स घेऊन आपण शिकतोय की ऍक्च्युअली प्रोजेक्टमध्ये आपण कसं वागतो आणि कसं वागलं पाहिजे सो दॅट आपले रिझल्ट खूप चांगले मिळू शकतात. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रोजेक्टचं आपण कॉस्टिंग घेतो कॉस्ट स्टडी केला जातो. नंतर मार्केटिंग फॉर स्मॉल स्केल इंडस्ट्री मार्केटिंग कसं करायचं ओके कस्टमर कसे आयडेंटिफाय करायचे ओके त्यांच्या कशा गरजा आपण पूर्ण करायच्या हे सगळं आपण करतो. त्याचबरोबर आपल्या बिझनेसला फायनान्स लागणार आहे तर फायनान्स कसा उभा करायचा मग तर कुठच्या स्कीममध्ये बसवता येईल त्याला सबसिडीज काय काय असतात ओके. नंतर MSME रजिस्ट्रेशन करायचं असेल तर करायचं एक्सपोर्ट करायचं असेल तर काय काय करता येईल आपल्याला. अशी वेगवेगळे आपण मार्केटिंग संबंधी डिटेलमध्ये सेशन असते. आणि प्लस आपण काय करतो की वेगवेगळे एक्सरसाइज याच्यामध्ये आणि एंड शेवटचा दिवस जो आहे त्यावेळेस आपल्याला ऍक्शन प्लॅन रेडी करायचा. ऍक्शन प्लॅन आपण वर्षभरामध्ये आपला बिझनेस कसं रन करणार आपण जे गोल सेट करणार आहोत वर्षभराचं ते गोल अचीव्ह करण्यासाठी आपण ऍक्शन प्लॅन काय काय बनवणार आहोत
ऍक्शन प्लॅन आपण बनवतो आणि मग आपण आपल्यामध्येच एक अशी सिस्टम तयार करतो की आपल्याला फॉलोअप सिस्टम आपण ठेवतो की सो दॅट आपण जर आपल्याला काय रेग्युलरचा सपोर्ट लागणार आहे आपण पुढे जाण्यासाठी, जो बाहेरून आपल्याकडून मिळू शकत नाही पण आपल्या ग्रुपमधून आपल्या नेटवर्क मधून आपल्याला तो सपोर्ट मिळू शकतो, तर तो आपण नेटवर्क ते आपण सपोर्ट सिस्टम पण आपण प्रोव्हाइड करणार सो दॅट आपल्याला वर्षभर आपला तो सपोर्ट राहील आपल्याला आपल्या बिझनेससाठी. हे मग हा जो सेक्शन आहे तो आपल्याला पार्ट 2 मध्ये आहे. तो आपण 5 days घेतो, 5 दिवस आपण तो प्रोग्राम घेणार आहोत. 5 दिवसाचा तो फुल डे असणार आहे. ओके, तसा आपला दोन्ही जर कंबाईन केलं पार्ट 1 आणि पार्ट 2 तो टोटल 8 days चा प्रोग्राम येतो. पार्ट 2 फक्त करणार असाल तर आपल्याला तो 5 दिवसामध्ये प्रोग्राम आपला पूर्ण होतो. आता त्याची फी स्ट्रक्चर अशी आहे की पार्ट 1 चा जो आहे तो 4500 आहे आपली नॉर्मल फी. आता प्रेझेंट कोर्ससाठी आपण 1,500 रुपये डिस्काउंट दिलेले आहे, त्यामध्ये 3,000 आपल्याला फी पडेल. आणि पार्ट 2 नॉर्मल आपली फी असते 7,500 7,500 असते, त्यामध्ये पण डिस्काउंट आपण 1,500 रुपयाचा डिस्काउंट वर्कआउट केलाय तर त्याची फी 6,000 रुपये आहे. टोटल दोन्ही जर केले तर 9,000 रुपये आपल्याला फी आपल्याला पडेल. आणि कोर्स सुरू होतोय 2 ऑगस्ट पासून. आपला फुल डे असं 5 डेजचा पार्ट 2 आधी घेतोय आपण, तर तो 2 ऑगस्ट पासून सुरू होतोय. तो 5 डेज पूर्ण आहे आणि जे पार्ट 1 मध्ये जे इंटरेस्टेड असेल तो लेटर ऑन असणार आहे. ओके, तर 2 तारखेपासून 2 ऑगस्ट पासून आपला पार्ट 2 सेक्शन सुरू होतोय. तर ज्यांना इंटरेस्ट आहे तर तुम्ही कम्युनिकेट करून आपला तुम्ही ऍडमिशन कन्फर्म करून 2 तारखेपासून जॉईन होऊ शकता. लिमिटेड सीट्स असतात, आपण जास्त सीट्स घेत नाही याच्यामध्ये, तर तुम्ही लवकर डिसिजन घेऊन भाग घेऊ शकता. आपण जसं मगाशी बोललो की एंटरप्रेन्योरशिप मध्ये आपण हे सगळे टॉपिक्स कव्हर करतो. प्रोसेस इन्व्हॉल्व स्टार्टिंग अ सक्सेसफुल बिझनेस, बिझनेस प्लॅन प्रिपरेशन बद्दल आपण बोलतो, मार्केट सर्वेचे आपण टिप्स घेतो, थिंकिंग व्हायबल बिझनेस ऑपॉर्च्युनिटीचे आपण लिंक कसं करायचं, रिसोर्स जनरेट कसे करायचे आणि इम्प्लिमेंट कसं करायचं याच्यावरती आपण भर देतो. नंतर ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये बघाल तर हा पार्ट 1 चा भाग आहे, कन्सेप्ट ऑफ एंटरप्रेन्योरशिप अँड प्रोसेस ऑफ आयडिया जनरेशन, exploring different projects in manufacturing sector, exploring different projects in manufacturing आणि सर्व्हिस सेक्टर, एक्सप्लोरिंग डिफरंट प्रोजेक्ट सर्व्हिस सेक्टर, असा हा आपला प्रोग्राम आहे. त्यामुळे प्रॅक्टिकल्स आपण घेतो, हाऊ टू मेक डिफरंट प्रोडक्ट्स, वेगवेगळे प्रोडक्ट्स कसे बनवायचे याचे प्रॅक्टिकल्स घेतले जातात. ओके, नंतर मग अंतरप्रेन्युअल कॉम्पिटेन्सी जे आहेत, जे स्किल आहेत ते आपण पार्ट 2 मध्ये आपला सुरू होतं. मार्केट वॉक एक भाग आहे त्यामध्ये. ओके, बिझनेस प्लॅन प्रिपरेशन, मार्केटिंग फॉर MSME, सेलिंग स्किल्स बद्दल आहे, रजिस्ट्रेशन लायसन्स, मग एका बिझनेससाठी आवश्यक ज्या इन्फॉर्मेशन आहेत त्या सगळ्या याच्यामध्ये प्रोव्हाइड केल्या जातात. म्हणून त्याचा हा जो आपला एंटरप्रेन्योरशिपची जी प्रोसेस आहे ती आपण प्रॉपर फॉलो केली तर मग आपल्याला एंड रिझल्ट आपला बिझनेस सुरू झालेला असतो. म्हणून फायनान्स फॉर MSME, बिझनेस प्लॅन प्रेझेंटेशन विथ ऍक्शन प्लॅन, व्हॅलिड रिटर्न, सर्टिफिकेट डिस्ट्रीब्युशन होतं. ओके, मग तसंच मग तुम्ही एक केल्यानंतर तुमचा गोल असं ऑटोमॅटिक फॅक्टरी सेटअप करायची आहे का? ओके, मास प्रोडक्शन तुम्हाला करायचं आहे, मग त्यासाठी टेक्नॉलॉजी काय काय वापरता येईल. ओके, तो विचार करा तुमची जर अशी फॅक्टरी असेल, आता हे फूडचं दिसत आहे तसं तुमचं नॉन फूडचे पण प्रोजेक्ट असू शकतात, इलेक्ट्रिकल प्रोजेक्ट असू शकतात, इलेक्ट्रॉनिक्स प्रोजेक्ट असू शकतात. तर जस्ट इमॅजिन कसं वाटेल तुम्हाला, असे सगळेजण काम चालू आहे, जोरदार काम चालू आहे. तर हा आपला गोल असा असू शकतो की फुल फ्लेज आपलं फॅक्टरी. आता असं केल्यानंतर तुम्ही विचार करा नक्कीच आपलं लाईफस्टाईल, आपलं प्रॉफिट वगैरे सगळं चेंज होणार आहे. करेक्ट, अशी मस्त अशी आपली फॅक्टरी असली पाहिजे. जस्ट इमॅजिन तुमचं असं ब्रँड इथे असेल, तुम्ही तुमच्या गाडीने इथे येत आहेत, तुमच्या फॅक्टरीमध्ये सगळा स्टाफ तिथे काम करतोय, किती चांगलं फिलिंग आहे. असं आवडेल का तुम्हाला तुमची फॅक्टरी असणं? तर असं आवडत असेल आणि करायचं अशा टाईपची तुम्हाला फॅक्टरी उभी करायची आहे, तर मग आपला हा जो प्रोग्राम आहे ना, भले हा शॉर्ट टर्म आहे पण रिझल्ट खूप चांगले देतो. आपल्याकडे पार्टिसिपंट, आता एक पार्टिसिपंट आहेत, त्यांनी 100 क्रोर्सचा आता एक प्रोजेक्ट उभा करताय. आपला फर्स्ट पार्टिसिपंट पहिला नंबर त्यांनी लावलाय, 100 क्रोर्सचा त्यांनी प्रोजेक्ट सुरू केला. 100 क्रोर्सचा त्यांनी फायनान्स उभा केला त्या बिझनेससाठी आणि त्यांनी HPCL शी टायअप केला. जे काय प्रोडक्शन करणार आहेत सगळं एचपीसीएलला ते देणार आहेत. ओके, त्यासाठी रॉ मटेरियल लागणार ते इम्पोर्टचं पण टायअप केलेलं आहे. आता फॅक्टरीचं शेड उभी करण्याचं काम चालू आहे त्यांचं. तर 100 क्रोर्सचं तसं आमचं एक मिशन 100 म्हणून एक आमचं हे भाग आहे. तर त्या मिशन 100चं असं आहे, आमचं मिशन असं आहे की 100 क्रोर्सचे टर्नओव्हर करणारे आपल्याला 100 उद्योजक, 100 उद्योजक तयार करायचे. तर तुम्ही पण त्यामध्ये भाग घेऊ शकता. यू आर ऑल्सो वेलकम. तुम्ही त्यामध्ये भाग घेऊन एक 100 क्रोर्सचं टर्नओव्हर करणारी तुमची कंपनी उभी करा. आवडेल ना असं? प्रत्येकाला आवडेल. मग त्यासाठी आपल्याला
ग्राउंड वर्क आपलं रेडी करावं लागेल, आपल्याला टेक ऑफ करावं लागेल. मग त्यासाठी तुम्ही भाग घेतला तर तुमचं गोल जे आहे, स्वप्न जे आहे अशा टाईपची फॅक्टरी उभी करणं, ते पूर्ण तुमचे होऊ शकते. ओके. सक्सेस बिगिन्स विथ द माइंडसेट. म्हणून माइंडसेट आपल्याला पॉझिटिव्ह असणं खूप इम्पॉर्टंट आहे, किंवा माइंडसेट, उद्योजकीय माइंडसेट जे आहे ते डेव्हलप करणं इम्पॉर्टंट आहे. म्हणून आपल्याला त्या माइंडसेट वरती आपण जास्त काम करतो. ओके. त्याचबरोबर आमचे दुसरे प्रोग्राम तुम्ही पेपरमध्ये वाचलं असेल की वेगवेगळे प्रोग्राम्स पण आहेत आमचे. हे स्किल बेस्ड प्रोग्राम आहे किंवा ट्रेड स्पेसिफिक प्रोग्राम आहे. ट्रेनिंग प्रोग्राम ऑन मसाला निर्मिती. त्यामध्ये वेगवेगळे डिफरंट टाइप्स ऑफ मसाले, 20 ब्लेंड्स आपण मसाल्याचे शिकवले जातात. काही जण नुसते ब्लेंडच 25-25 हजार रुपयाला एक ब्लेंड विकतात. ओके. असे वेगवेगळे ब्लेंड्स, 20 ब्लेंड्स तुम्ही शिकलेत तर वेगवेगळे ब्लेंड्स तुम्ही स्वतः पण तयार करू शकता मसाल्यांमध्ये. ते ब्लेंड्स बनवून विकणं पण एक वेगळा प्रोजेक्ट होतो. नुसतं मसाल्याचा जर विचार कराल तर 70,000 कोटीचं भारतामध्ये मार्केट आहे मसाल्याचं. त्यामध्ये 65% हे अनऑर्गनाइज सेक्टर आहे. तर ते त्यासाठी मग पोटेन्शियल खूप आहे या बिझनेसमध्ये. मग ते सगळं लक्षात घेऊन आपण हा 8 ऑगस्ट टू 12 ऑगस्ट हा प्रोग्राम आपण ऑर्गनाईज केलेला आहे. तो 2 ते 5 असणार आहे. प्रॅक्टिकल ओरिएंटेड प्रोग्राम आहे. वेगवेगळे ते ब्लेंड्स कसे बनवायचे त्याच्यावरती तो ट्रेनिंग प्रोग्राम असणार आहे. त्या कोर्सची फी आहे 4,500 पर पर्सन. 4,500 रुपये पर पर्सनची फी आहे त्या कोर्सची. नंतर ट्रेनिंग प्रोग्राम ऑन मिसळ बिझनेस. आता मिसळचं जसं फ्रँचायझीज आता खूप चालू झालेले आहेत. मग मिसळमध्ये तुम्ही बघा, एकच मिसळ असते, त्याच्यावरती ब्रँड करून ते खूप मोठं फ्रँचायझी नेटवर्क उभे करतात. आपले एक पार्टिसिपंट आहेत, त्यांनी ब्रँड करून 38 फ्रँचायझीज उभे केले, एकच मिसळ व्हरायटी केली. बरोबर. इथे आपण 60 वेगवेगळ्या व्हरायटीज आपण त्यामध्ये शिकवल्या जातात. बॉम्बे मिसळ, पुणेरी मिसळ, कोल्हापुरी मिसळ, तांबडा रस्सा मिसळ, असे वेगवेगळे, नाशिक मिसळ, असे वेगवेगळ्या एरियाचे स्पेसिफिक आपण 7 मिसळ शिकवले जातात. हा 13 ऑगस्टला एक दिवसीय प्रोग्राम आहे. त्या कोर्सची फी आहे 1,500 रुपये. तर त्याचा पण उद्देश आहे की हे शिकून लोकांनी स्वतःचा मिसळचा बिझनेस सुरू करा. स्वतःचा आउटलेट सुरू करा, किंवा ब्रँड करून फ्रँचायझीज नेटवर्क करा, किंवा फक्त होम डिलिव्हरीचा बिझनेस पण होऊ शकतो. तर असा मिसळच्या वेगवेगळ्या बिझनेस कन्सेप्टवर त्या मिसळचा बिझनेस ट्रेनिंग शिकवलं जातं. नंतर ट्रेनिंग प्रोग्राम ऑन फूड डिहायड्रेशन ऑफ फ्रुट्स अँड व्हेजिटेबल. हा 14 ऑगस्ट टू 16 ऑगस्टला आहे. 3 दिवसाचा प्रोग्राम आहे. 2 ते 4:30 ह्याची टायमिंग असणार आहे. या कोर्सची फी आहे 2,800. आता हा कोर्स तुम्ही बघा, हा डिझाईन असा आहे की तुम्ही बघा, भारतामध्ये 43% अन्न पदार्थ जे आहे, फूड आणि व्हेजिटेबल, हे बिफोर बिंग कन्झ्युम खराब होऊन जाते. 43% भारतासारख्या पॉप्युलेशन मध्ये 43% हे वेस्टेज, हे खूप मोठं आहे. हे जर वाचवू शकलो ना आपण प्रोसेसिंगच्या माध्यमातून, तर पूर्ण देशाची इकॉनॉमी पण बदलून जाईल, प्लस आपली स्वतःची इकॉनॉमी पण बदलू शकतो. तर त्यासाठी हा डिहायड्रेशन ऑफ फ्रुट्स खूप इम्पॉर्टंट भाग राहतो, की त्यापासून बरेचसे आपण व्हॅल्युएटेड प्रोडक्ट बनवू शकतो आणि चांगलं प्रॉफिट आपण त्यामध्ये कमवू शकतो. मार्जिन्स पण खूप चांगले मिळतात. तर त्याच्यावरती हा डिहायड्रेशन ऑफ फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्सचा प्रोग्राम डिझाईन आहे. ओके. नंतर आपला ट्रेनिंग ऑन रेडी टू कुक प्रोडक्ट आहेत इन्स्टंट फूड वरती. ते रेडी टू कुक, जसे आपण नूडल्स वगैरे करतो, पाणी ऍड करतो, गरम करून तो प्रोडक्ट बनवून खाल्ला जातो. तर त्याच्यावरती आपला इतर रेसिपीज, आपण इतर ब्लेंड्स तयार केले आहेत. फॉर एक्झाम्पल साबुदाणा वडा आहे, दुधी हलवा आहे, इन्स्टंट दुधी हलवा, पराठा प्रीमिक्स आहे, पुलाव आहे, असे वेगवेगळे, किंवा भाजी आहे वेगवेगळी, अशी आपण वेगवेगळ्या प्रोडक्टची रेंज आपण ब्लेंड्स तयार केलेले आहेत. ते ब्लेंड शिकवले, असे 12 डिफरंट ब्लेंड्स शिकवले जातात रेडी टू कुक मधले. याच्यामध्ये पण बघाल, हे पण ब्लेंड्स 25-25 हजार रुपयाला एक एक ब्लेंड विकले जातात वेगवेगळ्या कंपनीजना. तर तसे ब्लेंड मध्ये तुम्ही स्पेशलाइज होऊन पण तुम्ही सप्लाय करू शकतात, किंवा स्वतःचा ब्रँड करून मार्केटमध्ये लॉन्च करू शकतात. मार्केट खूप ह्यूज आहे याच्यामध्ये. तर तर तो 25 ऑगस्ट टू 27 ऑगस्ट प्रोग्राम आहे. कोर्स फी आहे त्याची 3,250 आहे, त्या कोर्सची फी. तसंच मग एक ट्रेनिंग प्रोग्राम रेस्टॉरंट स्टाईल इन्स्टंट ग्रेव्हीज वरती, ड्राय ग्रेव्हीज वरती आहे, पण आपल्याला रेस्टॉरंट स्टाईल आपण ग्रेव्हीज बनवू शकतो. तर असे 7 व्हरायटीज ऑफ ग्रेव्हीज आहेत, म्हणजे रेड ग्रेव्ही, ब्राऊन ग्रेव्ही, ग्रीन ग्रेव्ही, गोल्डन ग्रेव्ही, असे वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रेव्ही शिकवल्या जातात. प्लस नानचं प्रीमिक्स आहे, बिर्याणी, इन्स्टंट बिर्याणी आपण शिकवतो. हा पण एक दिवसाचा प्रोग्राम आहे. हा 28 ऑगस्टला, उद्या पण आहे, उद्याच्या रविवारी पण एक आहे, आणि 28 ऑगस्टला पण आहे. उद्याच्या रविवारसाठी एक सीट बाकी, एक सीट अवेलेबल आहे. तर जर कोणाला इंटरेस्ट असेल उद्याच्या याच्यात जॉईन करू शकतात. तर त्याची फी 1,500 रुपये आहे. आणि परत रिपीट होणार आहे तो 28 ऑगस्टला रिपीट होणार आहे, कारण आपण 10च ऍडमिशन घेतो याच्यामध्ये.
तर एक्सेट अवेलेबल आहे त्यामध्ये. तर उद्याच्या प्रोग्रामसाठी. तर असा हे असे वेगवेगळे ट्रेनिंग प्रोग्राम्स आपण कंडक्ट करतो. तुम्हाला पुढे कॉन्टॅक्ट करायचं असेल, अजून माहिती पाहिजे असेल किंवा पर्सनली बोलायचं असेल, ते 2 नंबर आहेत. दुसरा नंबर जो आहे तो 9820367618, हा अमृता महाजन मॅडमचा नंबर आहे. तर त्यांच्याशी तुम्ही बोलू शकतात, कम्युनिकेट करू शकतात. किंवा 9223372007, हा माझा मोबाईल नंबर आहे. माझं नाव आहे सुदेश देसाई. तर माझ्याशी पण कम्युनिकेट करू शकतात तुम्हाला काय अजून माहिती पाहिजे असेल तर. बरं, आता तुम्हाला काय प्रश्न असतील तर विचार. एनी क्वेश्चन असतील तर यू कॅन आस्क. एनी क्वेश्चन्स? हा बोला सर. फूड अँड व्हेजिटेबल डिहायड्रेशनचा जो आहे हो तो साहेब, तुमचा ब्रेक झाला आवाज. साहेब, तुमचा आवाजच बंद झाला. साहेब, तुमचा आवाज बंद झाला.